नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आज दिनांक आहे 5 जुलै 2026। या ठिकाणी आपण शिंदे साहेबांच्या शेतामध्ये आहोत। शिंदे साहेबांनी या ठिकाणी ऊसाला किती एकर ऊसासाठी वापरला? 5 एकर ऊसासाठी ग्रीन प्लॅनेटचे 2 डोस टाकलेले आहेत आणि त्यानंतर आता यावर्षी परत हळद लागवड लावलेली आहे। त्या लागवडीसाठी काय ट्रीटमेंट आणि कशी वापरली ते आपण विचारू। शिंदे साहेब थोडक्यात सांगा बरी। आपली हळदीसाठी आपण बेणे प्रक्रिया करण्यासाठी जे ग्रीन प्लॅनेटचं एस-टी आहे ती एस-टी वापरून बीज प्रक्रिया करून हळद लागवड केली होती। टाकते वेळेस लावते वेळेस बेसवडसमध्ये काय दिलं? बेसळ आपला भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश आणि सोबत एक 9-24-24 टाकलं होतं आणि प्रीमियम एक मिक्स केलं होतं त्यासोबत। खताला पूर्ण प्रीमियम लावलं होतं। बेसळ आपली 20 तारखेला हळद लागवड केली होती, तर आज 15 दिवस झालेत। आज 5 जुलै आहे, तर मुळ्या पाहू शकता आणि हे पण पाहू शकता तुम्ही, मोड निघाला। निघाले। लांबी जवळपास 6 इंचापर्यंत लांबी असेल। 15 दिवसामध्ये 6 इंच लांबी झाली आणि एकच मुळी नाही, अशा मुळ्या भरपूर आहेत। एका ठिकाणी मुळ्यांची संख्या मोजा बरं किती मुळे आहेत? आता किती छोटा मोड आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। आता हा खूप छोटा बेन आहे। आपण बघू शकता किती जवळपास 2 ते 2.5 इंचाच लांबी असेल याची। हो, बेण्याची शेंग छोटी। हां, शेंग छोटी आहे। मूळसुद्धा भरपूर लांब झाला। 6 इंचापेक्षा जास्त मूळ लांब आलेला आहे आणि 11 मुळं आहेत। एक मुळी नाही, 2 नाही। ज्यावेळेस खायला जास्त असेल त्यावेळेस त्याच्यामुळे आणि फुटवे जास्त येतं। आता एवढ्या मुळ्याची संख्या जास्त असल्यामुळे त्याला खालून अन्नसुद्धा घ्यायला सोपंच आहे। आता 15 दिवसामध्ये आता उगवण बरीच झालेली आहे। आता डॉक्टर साहेब थोडंसं खाली दाखवा, उगवण किती झाली। आता इथं जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी भरपूर ठिकाणी मोड दिसत आहेत आणि इथं सुद्धा मोड येणं चालू आहे। आपण बघू शकता आहे प्रत्येक ठिकाणी जवळपास 7 पावसानं ताण दिलं तर थोडे। आता यावर्षी पाऊस भरपूर कमी आहे आणि उगवण ही खूप कमी झाले बऱ्याच ठिकाणी, कारण ओलावा नाही आणि पाणीसुद्धा वेळेच्या वेळेला नाही। बरं, या वापरात तुम्ही समाधानी आहेत का? 100% समाधान आहे। आपण पहिले 5 एकरला ऊसासाठी वापरून पाहिलं, ऊसाला छान रिझल्ट आल्यामुळं आता आपण हळदीसाठी वापरतोय। आणि सोयाबीनला वगैरे बीज प्रक्रियेसाठी सोयाबीनला एस-टी वापरले आपण बीज प्रक्रियेसाठी। किती बॅगसाठी वापरलं? पूर्ण आपलं 18-19 एकर सोयाबीन आहे। पूर्ण 18-19 एकरसाठी एस-टी वापरले आपण। पेरणी झालेली आहे? हो। किती दिवस झाले? पेरणी होऊन आज 4 दिवस झाले। आज चौथा 5वा दिवस आहे। हो। तर मी गोवर्धन ठोंबरे, न्यू नागनाथ एंटरप्राइजेस नवमंडा परभणीतर्फे शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद सुद्धा करतो की काळी अहिवाच या अभियानात सामील झाले आणि रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्यांनी।